नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उत्तराखंडमधील केदारनाथ धामजवळ आज सकाळी एक हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. ही दुर्घटना गौरीकुंड परिसरातील त्रिजुगी नारायण जवळ घडली. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाटाकडे जात होते. या घटनेत हेलिकॉप्टर मधील सर्व 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, NDRF आणि स्थानिक पोलिसांच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक कायदा व सुव्यवस्था डॉक्टर V. मुरुगेशन यांनीही पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. मृत्यू झालेल्यांपैकी 3 जण हे यवतमाळच्या एकाच कुटुंबातले आहेत अशी माहिती आहे. दरम्यान अहमदाबादमध्ये 3 दिवसांपूर्वीच मोठा अपघात झाला. अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट AI-171 बोईंग 787-8 ड्रीम लाइनरचा भीषण अपघात झाला. हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जात असताना उड्डाणानंतर काही सेकंदातच मेघनी नगर परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात कोसळलं. विमानात 230 प्रवासी, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. या अपघातात 274 हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर फक्त एका ब्रिटिश भारतीय व्यक्तीला वाचवण्यात यश आलं. विमान जिथं कोसळलं तिथल्या लोकांचाही मृतांमध्ये समावेश आहे.